शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व प्रतिष्ठित नागरिक निस्वार्थ सेवाभावी समाजसेवी डॉक्टर गणेश बुब यांच्यावर हिंदू मोक्षधाम भूमी येथे भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर गणेश बुब पंचतत्वात विलीन झाले। प्रतिष्ठित मान्यवर नागरिक नगरसेवकांसह त्यांच्या चाहत्यांनी डॉक्टर बुब यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। रविवारी रात्री 9:15 वाजता डॉक्टर गणेश बुब यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या निधनाच्या वार्तेने सर्वत्र शोककळा पसरली। डॉक्टर गणेश बुब यांचं पार्थिव न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। येथे मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तुम्हाला मला जर नाटकाची वेळ झाली की 9 असेल तर ते 9:30 वाजता यायचे आणि 15 मिनिटात सांगायचे की मी पुन्हा येतो। म्हणजे इतकी तत्परता, इतका जिव्हाळा, इतका आपुलकी या कलावंतांनी आम्हाला दिली। एक आदर्श आमच्यासमोर ठेवलं। कलेसाठी जगा, समाजासाठी जगा, सेवा करा, सेवा तर जगणं हेच त्यांनी आम्हाला शिकवलं। आज ते आमच्यात नाही। खूप कुटुंबावर झालेला आहार आपला सगळ्यांचाच आहार आहे। मी ईश्वरची प्रार्थना करतो की ईश्वर त्यांच्या हुतात्म्यास शांती देईल। आधार फाउंडेशनचे सचिव डॉक्टर ढवळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या संवेदना व्यक्त कराव्या। डॉक्टर गणेश बुब यांचं निधन झालं त्याबद्दल खूप दुःख होतं। जो माणूस लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि शेवटपर्यंत आणि दुपारी 3पर्यंत त्यांनी पेशंट तपासले असा ज्वाली माणूस सर्वसामान्यांमध्ये, सर्वच कुटुंबामध्ये। मी अनेक पेशंटांना विचारलं तर डॉक्टर साहेबांना भेटल्यानंतर अगदीच आमचे आजार बरा होतो आणि एवढा औषधाने होतं असे डॉक्टर साहेब प्रत्येक घरामध्ये पोचले होते। आणि घटना झाली त्याच्या 3 दिवस आधी डॉक्टर साहेब मला रोज सकाळ संध्याकाळ भेटले। अन्नपूजा कार्यक्रमामध्ये डॉक्टर साहेब भेटत होते आणि सांगत होते की नाही सगळ्यांना घेऊन चालला ना, चांगला राहा, हसतमुख राहा, तब्येत चांगली राहते। पण असा सगळ्यांना सांगणारे डॉक्टर आपल्यातून निघून गेले आणि ते अचानक दुःख वाटतं। दुःख झालं या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला शांती मिळत त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावा अशी देवाची प्रार्थना करतो आणि त्यांना श्रद्धांजली शांती देऊ आणि ही आघात सहन करण्याची कुटुंबांना शक्ती देऊ एवढे श्री गणेश बुब यांचे पिताश्री आणि या शहरातलं एक अत्यंत सामाजिक क्षेत्रातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बुब यांचं काल दुःखद निधन झालं। त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं संपूर्ण अमरावती शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निश्चित अशी छाप होती। ते स्वतः एक कलावंत होते, निष्णात असे डॉक्टर होते आणि म्हणूनच समाजाच्या प्रत्येक दुःखाच्या निवारणासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं। अनेक संघटनांमध्ये, अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी आपलं मोठं योगदान दिलं होतं। त्यांच्यासारखे लोक हे आमच्या पिढीसाठी निश्चितपणे प्रेरणा असतात, आदर्श असतात आणि त्यांच्या आदर्शावर उभी राहिलेली ही जी आमच्या पिढी आहे या पिढीच्या स्मरणातून डॉक्टर बुब कधी जाणार नाही। त्यांच्या जाण्याने या सर्वच क्षेत्रातील आणि विशेष करून आरोग्य क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे आणि त्यांच्या याला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या जाण्याने बुब परिवारावर जो आघात झालेला आहे, जे दुःख त्यांच्यावर कोसळलं आहे, त्यामध्ये मी माझ्या वतीने, महानगरपालिकेच्या वतीने आणि संबंधित मोठे कुटुंबियाच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। ईश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळेल अशी ईश्वराला नम्र विनंती करू माझी श्रद्धांजली अर्पण। IMA अमरावतीचे माजी अध्यक्ष आमचे काका गणेशजी बुब यांच्या मृतात्म्यास देव सद्गती देव। ते नटसम्राट, समाजाचे सम्राट
आरोग्य जगताचे सम्राट अशा सम्राटाला आज आपण लॉस केलेला आहे. IIM अमरावती तसेच माझ्या कुटुंबियातर्फे बुक परिवाराला संवेदना देतो. 35 वर्षाचा संबंध होता. गाडगेनगरमध्ये त्यांचा दवाखान्याचा सुरुवातीचा काळ आणि त्याची अगदी निस्वार्थ सेवा यामुळे अमरावतीकरांना ते आगळ्या वेगळ्या रूपानं परिचित होते. अमरावती शहरातल्या अनेक नामवंत संस्थांमध्ये त्यांचा वावर होता, त्यांचा सहभाग होता आणि त्यामुळे त्यांचं सातत्याचं मार्गदर्शन मिळत होतं. आझाद हिंद मंडळाच्या नाटकामध्ये काम करत असताना मी आणि ते आम्ही दोघे जण सोबत नाटकामध्ये काम करायचो. राजाभाऊ मोरे यांच्या दिग्दर्शनामध्ये जी अनेक नाटकं झाली त्यामध्ये मी आणि गणेशरावजी डॉक्टर साहेब आम्ही त्या नाटकांमध्ये होतो. राजकीय क्षेत्रामध्येही दिनेश बुकच्या रूपानं पुन्हा हा संबंध अधिक वृद्धिगत झाला. वास्तविक त्यांची प्रकृती अत्यंत चांगली होती. चांगले त्यांचं जे राहणीमान होतं ते अतिशय उच्च दर्जाचं असं होतं. परंतु गेल्या 8 दिवसापासून त्यांची तब्येत खालावली आणि गेल्या 2 दिवसात ते कोमामध्ये गेल्यासारखं त्यांचं झालं होतं. काल संध्याकाळी त्यांना डोक्यांमध्ये अतिशय रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना मृत्यू आला आणि काळानं त्यांनी आपल्यातून हेरून घेतलं. डॉक्टर गणेश बुक यांच्या जाण्यानं अमरावती शहरातल्या माहेश्वरी परिवाराचं फार मोठं नुकसान झालं. कारण ते माहेश्वरी परिवाराचे अत्यंत जबरदस्त असे मार्गदर्शक होते. युवकांचं देखील अत्यंत नुकसान झालं कारण प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याची त्यांची भूमिका होती, काही चांगलं सांगण्याची भूमिका होती आणि म्हणून आमचा एक चांगला मार्गदर्शक, आमच्या अनेक दिवसांचे एक सहकारी आणि अमरावती शहरातील एक नामवंत तज्ज्ञ आज काळानं आमच्यातून हिरावून घेतला. त्यांच्या जाण्यानं केवळ माहेश्वरी कुटुंबाला नाही, केवळ बुक कुटुंबाला नाही, तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख बुक कुटुंबियावरती झालं असलं तरी ते प्रत्येकाचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वरांना, गिनेश बुक त्यांचे सगळे बंधू यांना द्यावं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. जे मोजके लोक शिल्लक होते ते डॉक्टर बुक हे होते. तो कन्सेप्ट होता फॅमिली डॉक्टरचा. ते फक्त परिवाराचा शारीरिक विघ्न दूर करत नव्हते, तर परिवारातले जे काही अडचणी आहेत त्यामध्ये सुद्धा सल्ला देण्याचं डॉक्टरांची एक जी परंपरा होती त्या परंपरेतलं एक आधारस्तंभ आज आपल्यातनं नाहीसा झालेला आहे. निश्चितपणानं याचा दुःख अमरावतीत राहणारे अनेक परिवारांना झालेला आहे. या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी आहोत. बुक कुटुंबावर विशेषत्वांना माझे मित्र दिनेश बुक आणि त्यांच्या दोन्ही बंधूंना हा जो दुःखद प्रसंगाला समोर जावं लागत आहे त्या प्रसंगामध्ये, त्या दुःखामध्ये मी माझा परिवार, सिपना शिक्षण संस्थेचा सर्व परिवार आपल्या या दुःखामध्ये सहभागी आहे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे. ज्या प्रकारे डॉक्टरांनी अनेक जीवाला दान दिलेलं आहे त्याच प्रकारे ईश्वराने सुद्धा त्यांना चिर शांती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत असताना बुब कुटुंबियास हा दुःख फेलण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. मृत्यूच्या मधातलं जे अंतर आहे ते जगले, ते अतिशय सुंदर जगले, अतिशय सेवाभावी जगले आणि तो संस्कार आमचे मित्र दिनेश भाऊ यांनी तो चालवला. तोही तितकंच महत्त्वाचा आहे. डॉक्टर साहेबाचं नाव पैसे घेणारं किंवा जास्त फी आहे याच्यात येत नाही. जसा पेशंट आला
तशा पद्धतीनं त्याची सेवा करण्याच्या मध्ये घेतलं जातं आणि एवढीच ओढ मला वाटते ही अत्यंत महत्त्वाची आहे. सेवा हाच धर्म आहे हे पुन्हा डॉक्टर साहेबांना सांगून दिलं. त्यांच्या सर्व कार्याला आम्ही मानाचा मुजरा अर्पण करतो आणि प्रहार संघटनेमार्फत मी श्रद्धांजली अर्पण करतो. मंडळातून ही अंत्ययात्रा निघाली. इरविन चौक, राजकमल चौक, गांधी चौक मार्गे ही अंत्ययात्रा हिंदू स्मशानभूमीत पोचली. हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. अमरावती जिल्ह्यातील पथरोड तालुक्यातील सिंधी बुद्रुक येथे राहणारे शेतकरी देवकरण बुब यांच्या पोटी डॉक्टर गणेश बुब यांचा 18 सप्टेंबर 1939 साली जन्म झाला. ते 81 वर्षांचे होते. प्राथमिक शिक्षण त्यांचं अंजनगाव सुरजीमध्ये झाल्यानंतर डॉक्टर बुब यांनी नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं. त्यानंतर बालरोग तज्ज्ञाचे उच्च शिक्षण त्यांनी मुंबईच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून घेतलं. 1966 पासून ते शहरात बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत होते. बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती, परंतु आबालवृद्ध त्यांच्याकडून उपचार घेत. आपल्या बोलण्याने ते रुग्णाचे दुखणे अर्धे बरे करत अशी विलक्षण उपचारांची हातोटी त्यांची होती. आपल्या सेवा काळात त्यांनी पैशासाठी उपचार रोखले असं कधीही झालं नाही. एक आदर्श डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. समाजसेवेबरोबरच अभिनय व संगीताच्या क्षेत्रातही ते अग्रेसर होते. सुविख्यात गणेशदास राठी छात्रालय समितीचे ते सचिव होते व विद्यमान संचालकही होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ते आजीव सदस्य. श्री बुरीदान राठी मूकबधीर विद्यालयाचे ते गेल्या 30 वर्षांपासून अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकालात संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली. संगीत कलोपासक सभेचे ते अनेक वर्ष सक्रिय पदाधिकारी होते. त्यांना डॉक्टर राजेश बुब, शिवसेना जिल्हा प्रमुख व नगरसेवक दिनेश बुब, ॲडव्होकेट रितेश बुब असे 3 मुलं आहेत, ज्यांनी आपल्या पिताश्रींच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. नगरसेवक दिनेश बुब हे शिवसैनिक आहेत. उल्लेखनीय हे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच डॉक्टर गणेश बुब यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर गणेश बुब यांना अखेरचा प्रणाम करण्यासाठी आमदार बच्चू कडू, माजी आमदार सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, माजी आमदार जगदीश गुप्ता, शेखर भोयर, डॉक्टर लांडे, नगरसेवक अजय सारस्कर यांच्यासह शहरातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळी, अनेक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने समाजसेवी डॉक्टर गणेश बुब यांना भावपूर्ण श्रद्धांजली.